DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचा बिगुल वाजला असून त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8 मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे। प्रभागातील जनतेच्या हितासाठी सातत्याने काम करणारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवारांचे पॅनल अधिकृतपणे निवडणूक रिंगणात उतरले आहे। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवारांनी पॅनलसह नाशिक महानगरपालिका सातूर विभागीय कार्यालय येथे एबी फॉर्म भरून आपले उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केले। यावेळी उमेदवार गायत्री किरण निगळ, दीपाली सागर कोथमिरे, किरण निगळ, सागर कोथमिरे, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 8च्या नागरिकांना आम्ही सांगू इच्छितो की काल आम्ही निवडणुकीचा अर्ज भरला होता व आज आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, माननीय आदित्यजी ठाकरे, माननीय संजयजी राऊत साहेब व आमच्या नाशिकचे नेते दत्ता नाना गायकवाड, तसेच डीजी सूर्यवंशी साहेब, वसंत भाऊ गीते व तसेच आमचे सातपूर विभाग संघटक देवाभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला आज पक्षाचे एबी फॉर्म गायत्रीताई निगळ व दीपाली कोथमिरे यांना मिळाला आहे। आज ह्या जागा आमच्या प्रभाग क्रमांक 8च्या 4 जागांपैकी 2 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटल्या, 2 जागा मनसेला सुटलेल्या आहे। पण आता मी आज तुम्हाला तुमच्याद्वारे ग्वाही देऊ इच्छितो की आम्ही एवढं कसोशीने काम करू आणि आम्ही प्रभाग क्रमांक 8 वर 100% भगवा फडकवू आणि महानगरपालिकेत आम्ही एंट्री 100% करणार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं नाव आम्ही 100% महानगरपालिकेत घेऊन जाऊन महाराष्ट्रावर या महापालिकेचा भगवा फडकेल म्हणजे फडकेलच। नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 8चे अधिकृत उमेदवार गायत्री किरण निगळ तसेच दीपालीताई सागर कोथमिरे या निष्ठावान शिवसैनिकांना या ठिकाणी पक्षाने जो काही विश्वास दाखवून ईबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं आहे, याचे सर्व प्रभागाच्या वतीनं मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। या आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मला प्रभाग क्रमांक 8च्या सर्व नागरिकांना एकच विनंती करायची, जे काही आज आपल्या पुढं नारी शक्तीचं या ठिकाणी आगमन होत आहे, यांचं पक्षाच्या वतीनं जे काही त्यांना योगदान देण्यात आलेलं आहे त्यांच्या निष्ठेचं आणि कामाचं, तर आपल्या प्रभागाच्या वतीनं नागरिकांचं देखील तितकंच कर्तव्य आहे की त्यांना येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भरघोस अशा मताने आणि पाठिंब्याने सभागृहामध्ये पाठवायचंय आणि येत्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास, लाईट, पाणी, रस्ते याच्या पलीकडे जाऊन आपल्या प्रभागाचा नावलौकिक कसा वाढेल आणि पूर्ण नाशिक महानगरपालिकेमध्ये त्याचा आदर्श असा प्रभाग आपण त्यांच्या आधिपत्याखाली आणि मार्गदर्शनाखाली आपण सुजलाम सुफलाम करून घेऊ अशी मी सर्व मतदारांना विनंती करेल। त्याचप्रमाणे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, सर्व कोर कमिटी पदाधिकारी, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करेल का त्यांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी जो काही आज निष्ठावानांना या ठिकाणी न्याय मिळालेला आहे त्यांचं देखील या सर्वांच्या पलीकडे जाऊन येत्या महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्र पक्षांचा महापौर हा बसवल्याशिवाय या ठिकाणी शिवसैनिक शांत बसणार नाही आणि याची पूर्ण नाशिक महापालिकेच्या मतदारांच्या वतीने आम्हाला 100% खात्री आहे का येत्या महापालिकेमध्ये भरघोस अशा मताने महापौर हा महाविकास आघाडीचा आपल्याला दिसेल। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।